हाय नमस्कार सगळ्यांना। तर आता उन्हाळा आहे आणि आमचे केस खूप वाढलेले आहे। आम्ही ननंद भाऊजाई आहे आणि आम्ही जाणार आहोत हबीबमध्ये केस कट करण्यासाठी। तर छान असा एक नवीन प्रकारचा काहीतरी असं वेगळं काही असेल तर आम्ही कट करणार आहे। तर तुम्हालाही तिथे गेल्यानंतर हबीबमध्ये केस कसे कट करतात आणि आम्ही कोणता कट केला तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग। तर आम्ही हबीबमध्ये केस कटिंग करायला चाललेलो आहे। मध्ये सिग्नल पण आहे आणि गर्दी पण खूप आहे। आता मी नेहमीच आहे ना माझा स्टेप कट असतो। जसं मी 12वीला असल्यापासून माझा स्टेप कट असतो, परंतु आत्ता मी पाठीमागे लेअर विथ स्टेप केला, पण तो काही असा मला काही आवडला नाही आणि खूपच लाँग झाला आणि त्याने माझे हेअरफॉल खूप व्हायला लागला। म्हणून म्हटलं, कारण नेहमीच मला तो सूट होत असतो स्टेप कट, म्हणून मी दरवेळेस स्टेपच कट करत असते। तर मी केलेला जो कट आहे तो स्टेप कट आहे आणि मी खूप दिवसांपासून म्हणजे अगदी 11वीला असल्यापासून हा कट करत असते आणि ते खूप छान करत असतात स्टेप कट। त्यामुळे मी नेहमीच त्यांच्याकडून करून घेत असते। तर इथे मी ओन्ली फक्त हेअर कट केलेला आहे, सेटिंग वगैरे काही केलेली नाही, कारण 1-2 दिवसांनी लगेच आपली ती सेटिंग चेंज होऊन जाते। त्यामुळे सेटिंग न करता मी फक्त हेअर कट करून घेतला आणि खूप छान केला होता त्यांनी। तुम्हाला मी दाखवतेच व्हिडिओमध्ये पुढे। आणि असं बघायलाही खूप छान वाटतो, कारण इथे मी तशी पार्लरमध्ये जात असते, परंतु हेअर कट करायला नेहमी मी हबीबमध्येच जात असते, कारण तेथील कटिंग आहे ना ही खूप छान करत असतात आणि काहीतरी वेगळं असं म्हणजे आपण जसं सांगू त्या पद्धतीने ते करतात, किंवा आपल्याला जर नाहीच आयडिया सुचली तरी पण ते आपल्याला सांगत असतात असा करा किंवा तसा करा। तर म्हणजे मी उन्हाळ्यामध्ये एकदा करत असते आणि दिवाळीमध्ये एकदा करत असते, असे 6 महिन्यातून मी हेअर कटिंग हा रेग्युलर माझा असतो। तर हे बघा, खूप छान असा वूल्फ कट सारखा, फिदर कट सारखा झाला होता कट माझा आणि खूप छान असा शॉर्टच केला होता मी, जेणेकरून मला तो सूट होत असतो।